while going from top to bottom within any group. कोणत्याही ग्रुप मध्ये जेव्हा आपण टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली येत असतो, there are one electronic shells get added in that time. तेव्हा प्रत्येक एलिमेंट जसं खाली जाऊ तशी एक एक शेल काय होत जाते, यामध्ये ऍड होत जाते. कशी पहा, आता पहिल्या हायड्रोजन मध्ये किती शेल्स होत्या, एकच होती. त्यानंतर दुसरा घेतला लिथियम, किती शेल्स झाल्या, 2 झाल्या. त्यानंतर तिसरा पिरियड घेतला, ग्रुप मध्ये खाली खाली जात असताना शेल्स काय झाले, तर वन न्यू शेल्स आर ऍडेड इन अ ग्रुप व्हेन गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम. देन फोर्थ घेतली शेल, किती शेल झाल्या, फोर्थ पिरियड घेतल्याच्या नंतर 4 शेल्स. एक एक शेल काय होत गेलेली आहे, इन्क्रीज होत गेलेली आहे, वाढत गेलेली आहे. कशामध्ये, इन अ ग्रुप. लक्षात ठेवायचंय, ग्रुप मध्ये काय इन्क्रीज होत आहेत, काय ऍड होत आहेत, शेल्स. म्हणजे एक एक कवच काय होतंय, ऍड होतंय. जसे की पहा हायड्रोजन एकच आहे, त्यानंतर लिथियम काय झाले, फर्स्ट ह्याच्यामध्ये 2, सेकंड ह्याच्यामध्ये 1, वाढली काय एक शेल्स. त्यानंतर सोडियम घेतलं तर सोडियम मध्ये किती शेल्स होणार आहेत, 30 शेल्स होणार आहेत, 8. ओके. नंतर जर पोटॅशियम घेतलं तर आणखी एक शेल्स काय होईल, अशी वाढेल. म्हणजे इन अ ग्रुप व्हेन गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड at that time. Okay, and then we go down a group, the number of shells goes on increases. म्हणजे आपण जसं काय जातो गो डाऊन इन अ ग्रुप मध्ये वरून खाली येत असतो, तसे जे काही शेल्स आहेत ह्या काय होत जातात, इन्क्रीज होत जाताना आपल्याला दिसून येतं. हे कशामध्ये आपल्याला दिसून येतं, इन अ ग्रुप. हे काय झालं, आपलं ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधलं जे काही रिलेशन आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण पहा, यामध्ये जर आणखी सांगायचं झालं तर काय सांगता येईल, एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता यामध्ये एलिमेंटची जी काही अरेंजमेंट केलेली आहे ही कशी केलेली आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्यांच्या अणु अंकाच्या चढत्या क्रमाने केल्याचं आपल्याला दिसून येतं. कशाची, एलिमेंटची अरेंजमेंट. एलिमेंट्स अरेंज in increasing order of their atomic number. Then पहा, in vertical columns are called as group. हे तर आपण पाहिलेले. आणि horizontal rows are called periods. हे काय तुम्हाला शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहिता येईल, ऑलवेज रिमेंबर मध्ये तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर पहा, आता हे तुम्हाला समजलेलं असेल ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्याला पुढे पाहायचंय, पुढचा जो पॉइंट आहे हा आपल्याला पाहायचा आहे. ग्रुपचं आपण पाहिलं, आता पिरियड्स मध्ये काय होतंय हे आपल्याला पाहायचंय. मग आपण या पुढचा पॉइंट पाहू, ग्रुप, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Periods and electronic configuration. पहा, आता या पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये जात असताना आपल्याला एक लक्षात येत असेल, काय लक्षात, सिमिलरिटी. ग्रुप मध्ये काय सिमिलरिटी दिसून येते बरं तुम्हाला, ग्रुपचा जर विचार केला तर तुम्हाला काय, कोणती सिमिलरिटी दिसून येते, की त्यांच्या आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. ग्रुप फर्स्टचा जर विचार केला तर यामध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट सेल. ही काय येते आपल्याला ग्रुप्स मध्ये, ग्रुपचा जर विचार केला तर ती आपल्याला त्यामध्ये सिमिलरिटी दिसून येते. ग्रुप सेकंडचा जर विचार केला तर याच्यामध्ये किती आउटर मोस्ट सेल्स 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. दिस इज द सिमिलरिटी इन ग्रुप सेकंड. आता हेच आपल्याला कशामध्ये पाहायचे, पिरियड्स मध्ये पाहायचे. पहा, पिरियड्स मध्ये काय सांगता येईल तुम्हाला, इन पिरियड्स. कशामध्ये, इन पिरियड्स. आपल्याला माहिती आहे हॉरिझॉन्टल रोजला काय म्हणायचे, पिरियड्स असं म्हणायचे. मग पहा, इन पिरियड्स
the valence electrons is different in their element, the number of shells is same. आता पिरियड्सचा जर विचार केला, फॉर एक्झाम्पल लिथियम आणि बेरिलियम, मग यांचे जे काही बॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे जे काही शेवटच्या कक्षेमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन असतात, तर ह्या कशा असतात, डिफरंट, म्हणजे वेगवेगळ्या असतात, बट सेम देअर शेल्स, परंतु त्याच्या शेल ज्या असतात, कवच जे असतात ते कसे असतात, सारखीच असतात. मग आता पहा कशामध्ये, इन पिरियड्स काय सांगितलंय तुम्हाला, इन पिरियड्स valence electrons are different but shells are same, परंतु शेल्स कसे असतात, सेम असतात. फॉर एक्झाम्पल लिथियम घेतलं, लिथियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3a, किती येणार, 2 and 1. बेरिलियम घेतलं, बेरिलियमचं काय 4 आहे, किती येणार, 2 2. त्यानंतर बोरॉन घेतलं, बोरॉनचं किती आहे, 5 2 आणि काय आलं 3. ओके, 3 4 आणि 5. ॲटॉमिक नंबर नुसार ॲटॉमिक नंबर आणि त्याचे इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग आता यामध्ये पहा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत रे, डिफरंट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत, डिफरंट आहेत. पहिल्या याच्यामध्ये किती आहे, 2 1, दुसऱ्या याच्यामध्ये 2 2, तिसऱ्या याच्यामध्ये 2 3. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, परंतु शेल्स कशा आहेत रे, पिरियड्स मध्ये सेम, पिरियड्स मध्ये शेल्स कशा असतात, सेम, सारख्याच असतात. म्हणजे आपण जर पिरियड सेकंड घेतला, पिरियड जर हा सेकंड घेतला, तर याचे शेल्स पण कशा असतात, प्रत्येक एलिमेंटचे शेल्स कशा असतात, सेमच असतात, त्या इन्क्रीज होत नाही. परंतु व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे असतात, यामध्ये डिफरंट असतात. कसे असतात, डिफरंट, म्हणजे वेगवेगळे असल्याचं आपल्याला दिसून येतं. कशामध्ये, इन अ पिरियड. देन पहा वाईल, आता पिरियड्स मध्ये कसं जायचंय, ग्रुप मध्ये आपण टॉप टू बॉटम आलो होतो, आता पिरियड्स मध्ये आपल्याला कसं जायचंय, व्हेन गोइंग इन पिरियड्स, गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट, इन पिरियड्स गोइंग फ्रॉम left to right within a period, the atomic number increases by 1 at a time. याच्यामध्ये atomic number हा प्रत्येक वेळेला एक एकने काय होत जातो, वाढत जातो. लक्षात येते, 3 4 5 6 एक एकने वाढत गेलेले की नाही, कशामध्ये, पिरियड्स मध्ये. कुठून कुठे जाताना, लेफ्ट टू राइट. ओके, while going from left to right in a periods, the atomic number increases 1 at a time. प्रत्येक वेळेला एक एकने atomic number काय होत जातो, वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. and the number of valence electron also increases by 1 at a time. आणि त्यांचे valence electron सुद्धा काय होत जातात, एक एकने वाढत जाताना आपल्याला दिसून येतात. कशामध्ये, इन अ पिरियड. देन पहा द इलेक्ट्रॉन्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स, काय, द इलेक्ट्रॉन इन अ सेम नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू द सेम पिरियड. पहा इलेक्ट्रॉन विथ द सेम नंबर, इलेक्ट्रॉन जे आहे सेम नंबर, सेम नंबरचे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन सेम नंबर, शेल ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू द सेम पिरियड. सेम पिरियड सारख्याच याच्यामध्ये येत असतात. जे काही इलेक्ट्रॉन, जेवढे इलेक्ट्रॉनने शेल्स काय केलेले आहेत, ऑक्युपाय, म्हणजे सारख्याच जर शेल्स काय केले असतील, इलेक्ट्रॉनने ऑक्युपाय केले असतील, तर ते कशामध्ये येतात, सेम पिरियड्स मध्ये येत असतात, म्हणजे एकाच पिरियड मध्ये येतात. आता यामध्ये किती शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत, तर 2 2. इलेक्ट्रॉनने 2 शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत, त्यामुळे हे कोणत्या पिरियड्स मध्ये आलं, पिरियड सेकंड मध्ये आलेले. यामध्ये इलेक्ट्रॉन, बॅलन्स इलेक्ट्रॉन किती शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत, तर 3. त्यामुळे हे एलिमेंट कोणत्या शेल्स मध्ये, कोणत्या पिरियड्स मध्ये गेलेले आहेत, थर्ड पिरियड्स मध्ये गेलेले आपल्याला दिसून येतं. देन द इलेक्ट्रॉन इन अ सेकंड पिरियड्स. पहा आता कशामध्ये, इलेक्ट्रॉन इन अ सेकंड पिरियड. सेकंड पिरियड्स मध्ये इलेक्ट्रॉन कोणकोणते आहेत बरं, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. हे कशामधले, निऑन, हे कोणत्या याच्यामधले येतं, पिरियड्स सेकंड मध्ये.
येतं. ओके, निऑन हे 0 ग्रुप मध्ये येतं. फ्लोरीन पर्यंत आपण पाहू. सेकंड पिरियड्स मध्ये हे आपल्याला नाव माहिती आहे. हॅव 2 शेल्स. यामध्ये किती शेल्स आपल्याला दिसून येत आहेत सेकंड पिरियड्स मध्ये? 2 शेल्स. कोणत्या? के आणि एल शेल. किती शेल्स आहेत? 2 शेल्स. त्या शेल्सला नाव काय दिलेले येतं? के आणि एल शेल्स. कोणत्या पिरियड्स मध्ये? सेकंड पिरियड मध्ये. इन थर्ड पिरियड, आता थर्ड पिरियडचा जर विचार केला तर या थर्ड पिरियड मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आपल्याला दिसून येत आहेत? पहा, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे कोणत्या शेल्स मध्ये दिसून येतात आपल्याला? कोणत्या पिरियड्स मध्ये? थर्ड पिरियड्स मध्ये दिसून येत आहेत. आता या थर्ड पिरियड्स मध्ये दिसून येत असताना यामध्ये किती शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत इलेक्ट्रॉनने? 3 शेल्स. हाऊ मेनी शेल्स? 3 शेल्स. पहा, सोडियमचं आपण ऑलरेडी पाहिलं होतं 3 शेल्स. मॅग्नेशियमने पण किती शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत? 3 शेल्स ऑक्युपाय केलेले आहेत. आणि त्या शेल्सला नाव काय देता येतं आपल्याला? के, एल आणि एम. फर्स्ट सेलला काय नाव द्यायचंय? के. लक्षातच ठेवायचंय. फर्स्ट सेलला के, सेकंड सेलला एल आणि थर्ड सेलला एम अशी नावं देण्यात येतात. कशामध्ये? इन अ ग्रुप्स मध्ये. ओके, एवढं समजलेलं असेल तुम्हाला सेकंड पिरियडचं, थर्ड पिरियडचं. तसंच आपल्याला फोर्थ पिरियडचं पण सांगता येतं. फिफ्थ पिरियडचं पण आपल्याला अशा सेल काय होत जात असतात, वाढत जाताना इन अ पिरियड्स मध्ये शेल्स वाढत जाताना आपल्याला दिसून येतात. देन पहा, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता हा आपला जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे यामध्ये आर फिल्ड इन अ सेम शेल्स while going along a periods. आता पिरियड्स मध्ये जात असताना सेम शेल्स म्हणजे सारख्याच आपल्याला शेल्स कवच काय होतात आपल्याला दिसून येत असतात. कुठून कुठे जाताना? लेफ्ट टू राइट. ओके, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल सेम शेल्स आर ऑक्युपाय इन अ पिरियड्स while going from left to right. And नेक्स्ट आपल्याला काय सांगता येतं? इन नेक्स्ट पिरियड न्यू इलेक्ट्रॉन्स शेल्स स्टार्ट फिलिंग अप इन सेकंड नेक्स्ट पिरियड मध्ये काय होतं रे? न्यू शेल्स मध्ये एक नवीन कवच काय होतं त्यामध्ये ऍड होत जातं. पहिल्या याच्यामध्ये 2 शेल्स आहेत, मग तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं? एक शेल्स ऍड झालं की नाही? म्हणजेच इन नेक्स्ट पिरियड न्यू शेल्स आर ऍडेड इन धिस periods. Okay, this is the relation in periods and electronic configuration. Okay, then the number of elements in a first 3 periods. Number of elements in a first 3 periods is determined by the electron capacity of shells and law of electron octet. आपल्याला हे जे काही पहिले 3 शेल्स दिसून येत आहेत हे पहिले 3 शेल्स मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवलेली आहेत हे कशानुसार आपण भरलेली आहे? इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स म्हणजे त्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. कशावरून? द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट, इलेक्ट्रॉनचा ऑक्टेटचा नियम. यावरून आपण हे काय बरोबर टाकू शकतो? हे एलिमेंट्स ज्या त्या पिरियड मध्ये टाकू शकतो. मग हे कसे टाकायचे आपल्याला? फॉर एक्झाम्पल आपण पाहू, द एलिमेंट्स होल्डिंग द कॅपॅसिटी शेल्स 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन अ फर्स्ट पिरियड अँड 8 एलिमेंट इन अ सेकंड पिरियड. पहा, आता हे जे काही आपल्याला सांगायचं आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला दाखवायची की कोणत्या शेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे. म्हणजे फर्स्ट शेल जर आपण घेतला, फर्स्ट शेल घेतला तर यामध्ये किती कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करण्याची. सेकंड शेल जर घेतला तर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होऊ शकतात. थर्ड शेल जर घेतला तर यामध्ये किती इलेक्ट्रॉनला जागा आपण देऊ शकतो हे आपल्याला पाहायचे. मग पहा, द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल फर्स्ट. आता या शेल फर्स्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतो? तर आपल्याला माहिती आहे या फर्स्ट सेलला काय नाव आहे? के. ओके, इन के शेल जी फर्स्ट सेल आहे यामध्ये
इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतात, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पहा 2n². कोणता फॉर्म्युला आहे? 2n². n म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची संख्या टाकायची. मग पहा आता फर्स्ट सेल मध्ये, शेल फर्स्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतो? तर 2 × शेल कितवी आहे? फर्स्ट आहे, त्यामुळे फर्स्ट 1². मग काय आलं? 2 × 1² चं काय आहे? 1 2. म्हणजे पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करण्याची क्षमता आहे? कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन. देन आता सेकंड शेल जर आपण घेतली, शेल सेकंड, यामध्ये 2 × आता शेल कितवी आहे? 2, आणि त्याला नाव काय आहे? एल शेल. आता एल शेल मध्ये जी काही सेकंड सेल आहे, यामध्ये आपण पाहू किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतात? 2². 2 × 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 × 8. 4 × 2 8. म्हणजे सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आपण ठेवू शकतो? 8 इलेक्ट्रॉन. 8 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. आता शेल थर्ड मध्ये पाहू. शेल थर्ड मध्ये 2 × 3². 2 × 9. 9 × 18. म्हणजे जी काही यम शेल आहे, या यम शेल मध्ये थर्ड जी यम शेल आहे, यामध्ये किती इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करू शकतो आपण? 18 इलेक्ट्रॉन. असे काय करू शकतो? जशी शेल्स वाढत जातील तशी इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी पण कशी असते? डिफरंट असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे कशावरून आपण सांगू शकतो? लॉ ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट वरून. इन थर्ड शेल्स ओनली. या थर्ड शेल्स मध्ये फक्त काय सांगितलंय तुम्हाला? इन थर्ड शेल्स ओनली 8 इलेक्ट्रॉन्स. थर्ड शेल्स मध्ये आपण किती पाहिले? 18. परंतु जर इलेक्ट्रॉन कसे असतील? जास्त असतील, तर आपण ॲटॉमिक नंबर जर जास्त असेल तर ते 18 इलेक्ट्रॉन ठेवू शकतो. परंतु जर 20 च्या आतमधले काय असतील? इलेक्ट्रॉन असतील, आणि यामध्ये 18 इलेक्ट्रॉन थर्ड शेल्स मध्ये जर ऑक्युपाय होत नसतील, तर मग किती ठेवायचे? त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवायचे. जसं की आपण कशाचं पाहिलं होतं? पोटॅशियमचं. पोटॅशियमचं काय ॲटॉमिक नंबर 19 आहे. मग फर्स्ट सेल मध्ये किती येणार? 2. सेकंड सेल मध्ये किती येणार? 8. 8 आणि 2 किती? 10. आपल्याकडे किती राहिलेले? बरं 9च राहिलेत. 18 आहेत का? तिसऱ्या शेल मध्ये तर 18 इलेक्ट्रॉन आहेत ऑक्युपाय करण्यासाठी, परंतु या ठिकाणी 18 आहेत का? नाही. मग काय करायचे? याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉनच थर्ड शेल मध्ये ठेवायचे, आणि लास्ट किती उरला? 1. म्हणजे पहा 8 आणि 8 16, 17, 18 आणि 19. अशा प्रकारे काय करायचंय? आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. आणि द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट. आपल्याला केमिकल रिएक्टिव्हिटी जी आहे, रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे, ही कशावरून डिटरमाइन करता येते? द नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे याची जी काही वॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे, यावरून त्यांची केमिकल रिएक्टिव्हिटी आपल्याला दर्शवता येते. अँड शेल नंबर ऑफ द वॅलन्स शेल. आणि कशावरून? शेल्स नंबर ऑफ वॅलन्स शेल. वॅलन्स शेल मध्ये जेवढी काही कशाची कवचांची संख्या आहे, यावरून आपल्याला काय करता येतं? रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट्स सांगता येते. हे आपलं काय आपण काय पाहिलं? पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. आता यानंतरचा पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. हे समजलेलं असेल तुम्हाला, खूप सोपं आहे, व्यवस्थित लक्ष दिलं तर. यानंतरचा पुढचा पॉईंट पाहायचा आहे पहा आपल्याला, तो आहे पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंड्स in the modern periodic table. Periodic trends in a modern periodic table. आता यामध्ये पहा, यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? फर्स्ट आपण पिरियॉडिक ट्रेंडची काय पाहू? डेफिनेशन पाहू, काय आहे ती पहा. काय सांगता येईल पिरियॉडिक ट्रेंडची डेफिनेशन? Find the properties of elements. Find the properties of elements. Properties of elements in a period. In a periods
or a group groups. ओके, या पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. MPT चा लॉंग फॉर्म आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. म्हणजे पहा आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल काय आहे हा आपल्याला पाहायचा आहे. मग याचं आपल्याला डेफिनेशन फर्स्ट काय सांगता येईल. फेन द प्रॉपर्टीज काय ही डेफिनेशन आहे. फेन द properties of elements in a period or group of modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. It is called periodic trends in a modern periodic table. पहा, when the properties of element in a periods and a group of modern periodic table म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील जर ग्रुप्स आणि पिरियड्स म्हणजे आवर्त आणि गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा ची काय केली कंपेअर म्हणजे काय तुलना जर केली तर आपल्याला काय दिसून येते सर्टन रेग्युलरिटी म्हणजे विशिष्ट अशी नियमितता दिसून येते. काय केल्याच्या नंतर ऑब्झर्व देअर व्हेरिएशन म्हणजे आपण जर त्यांच्या विविधतेचं जर निरीक्षण केलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला रेग्युलरिटी म्हणजे नियमितता दिसून येत असते. त्याला आपल्याला काय म्हणायचे पिरियोडिक ट्रेंड्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात. काय डेफिनेशन. when the properties of elements in a period or group of modern periodic table are compared, certain regularities observed in their variation. आपल्याला ज्या वेळेस आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त आणि गणांचा विचार करत असतो तेव्हा आपल्याला त्यांच्या कशाशी जी व्हॅरिएशन म्हणजे विविधतेशी जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय समजून घेता येतं. त्यामध्ये काय येते रेग्युलरिटी म्हणजे नियमितता दिसून येत असते. यालाच आपल्याला काय म्हणायचे आधुनिक आवर्त सारणीचा आवर्ती कल असे म्हणतात. मग आता ही जी काही पिरियोडिक ट्रेंड जी आहे ही कशावरती डिपेंड आहे डिटरमाइन कशावरती केलेली ही पिरियोडिक ट्रेंड ओनली 3 प्रॉपर्टीज. किती प्रॉपर्टीज वरती डिटरमाइन केलेली आहे 3 प्रॉपर्टीज 3 गुणधर्मावरतीच ही पिरियोडिक ट्रेंड डिटरमाइन केलेली आहे. मग ते कोणकोणते आहेत प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कोणत्या आहेत तर पहा फर्स्ट आहे वॅलन्सी. फर्स्ट काय वॅलन्सी. सेकंड आहे ॲटॉमिक साइज. काय सेकंड ॲटॉमिक साइज. आणि थर्ड जे आहे ही आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहा जे काही पिरियोडिक ट्रेंड्स मध्ये जे आपल्याला 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट मूलद्रव्याचे 3 गुणधर्म जे दिसून येतात या पिरियोडिक ट्रेंड मध्ये ते आहे वॅलन्सी म्हणजे संयोजन, ॲटॉमिक साइज म्हणजे अणूंचे आकार आणि मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू अधातू चे गुण किंवा धातू गुण आणि अधातू गुण आपल्याला पाहायचे. आणि या 3च पॉइंटचा आपल्याला पुढे काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. मग आता या प्रॉपर्टीज मधली आपली पहिली प्रॉपर्टी जी आहे वॅलन्सी. संयोजन म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय. आपण तसं वॅलन्सी पाहिलेलं आहे त्या इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट सेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढे काय असते त्याची वॅलन्सी असते. किंवा जे काही आपण इलेक्ट्रॉन काय करत असतो गेन करतो किंवा लूज करत असतो. गेन म्हणजे काय घेत असतो. जेवढे इलेक्ट्रॉन घेतो तेवढे काय असते त्याची वॅलन्सी किंवा जेवढे इलेक्ट्रॉन लूज करत असतो ती काय असते त्याची वॅलन्सी असते. मग पहा आता वॅलन्सी डेफिनेशन काय सांगता येते. द वॅलन्सी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ outermost cell of its atom. पहा वॅलन्स ऑफ एन एलिमेंट मूलद्रव्याची वॅलन्सी कशी ठरवली जाते. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल ऑफ ॲटम म्हणजे अणूंच्या शेवटच्या कक्षेमध्ये
जेवढी संख्या असते तेवढ्या त्या संख्येला आपल्याला काय म्हणायचंय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्सी असे म्हणतात, संयोजक असे म्हणतात. म्हणजे जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात तेवढीच काय असते, त्याची व्हॅलन्सी असते. जसं की सोडियमचं पाहिलं होतं आपण, सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होता आउटरमोस्ट शेल मध्ये, 1, म्हणून त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आला, 1च आला, आणि त्याची व्हॅलन्सी पण किती आली, 1च आली. मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन होते, 2, मग त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले, 2, आणि त्याची व्हॅलन्सी पण किती आलेली, 2 आलेली. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. काय डेफिनेशन व्हॅलन्सीची, द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स present in the outermost cell of its atom, that is valence electron. then पहा, यानंतर आपण यामधल्या 3 प्रॉपर्टी मधल्या आपण फर्स्ट प्रॉपर्टी पाहिलेली पहा, व्हॅलन्सी. आता यानंतर आपल्याला पाहायचंय ॲटॉमिक साइज अँड देन मेटॅलिक और नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. पहा, सेकंड आपण प्रॉपर्टी पाहू, ॲटॉमिक साइज. सोपी आहे पहा ॲटॉमिक साइज. ओके, व्हॅलन्सी तुम्हाला समजलेलं असेल. जर आणखी एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्हाला पोटॅशियम घ्या किंवा सोडियम, मॅग्नेशियम घ्या. मॅग्नेशियमचं आपल्याला जर काय करायचं असेल, सिम्बॉल जर लिहायचा असेल तर मॅग्नेशियमचं सिम्बॉल काय आहे, Mg आहे. आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचंय, आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती 12. मग फर्स्ट सेल मध्ये आपण पाहिलं होतं, फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2. सेकंड सेल मध्ये 8 असतात. मग राहिला किती, 12 काय याचे ॲटॉमिक नंबर आहे. किती झाले, 8 आणि 2 10, म्हणजे किती राहिले, फक्त 2. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आलं, 2 8 2. आणि याची व्हॅलन्सी किती येणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे, 2 आहेत. आउटरमोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 2 आहेत. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आली, 2 आली. हे काय त्याचं एक्झाम्पल, असे तुम्ही दुसरे एक्झाम्पल देऊ शकता. मग आता आपल्याला त्या पुढचा पॉइंट पाहायचंय पहा, ॲटॉमिक साइज म्हणजे अणूंचा आकार बघायचाय. आता हे अणूंचा आकार पाहण्यासाठी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये मागच्या वर्षी तुम्ही पाहिलेले, काय पाहिले, साइज और व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. द्रव्याचं का कोणता गुणधर्म आहे, मूलभूत गुणधर्म कोणता आहे मॅटरचा, मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी काय आहे, मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी, साइज और व्हॉल्यूम. साइज म्हणजे आकार आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, त्याचा आकारमान, आकार किंवा आकारमान. ही काय त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे मॅटरची. हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. त्यावरून आपण पहा सांगू शकतो, द साइज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय रेडियस. आपल्याला काय सांगायचं आहे, साइज ऑफ ॲटम म्हणजे आपण जर काय घेतलं, एखादा एलिमेंट घेतला, सोडियम घेऊ फॉर एक्झाम्पल, त्याचे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून घेऊ, 2 8 1. ओके, देन पहा, द साइज ऑफ ॲटम. आता हा काय एक अणू आहे. मग या अणूंचा आकार जो आहे हा कशाने इंडिकेट केला जातो, बाय इट्स रेडियस. रेडियस म्हणजे काय, त्याच्या त्रिज्येने. कशाने इंडिकेट करायचंय आपल्याला, त्रिज्येने. ही काय झाली बरं याची रेडियस, काय झाली याची रेडियस, केंद्रकापासूनची काय झाली ही रेडियस. काय सांगितलेले तुम्हाला, द साइज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. देन ॲटॉमिक रेडियस, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस. तुम्हाला यावरून ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन सांगता येईल. ॲटॉमिक रेडियस काय सांगता येईल बरं, ॲटॉमिक रेडियसची डेफिनेशन. तर पहा, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. कशामधलं डिस्टन्स आहे, कशामधलं डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन देअर न्यूक्लियस of an atom
and its outermost shell. ओके, ही काय आहे ऍटॉमिक रेडियसची डेफिनेशन काय सांगितलेलं आहे? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ एन एटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल इट इज कॉल्ड ऍटॉमिक रेडियस. जसं की तुम्ही सर्कल मध्ये पाहिलं होतं, सर्कल चॅप्टर जर शिकलेला असेल गणितामध्ये तर त्याच्या केंद्रकापासूनचं त्याच्या सर्कम्फरन्स म्हणजे परिघापर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो? रेडियस असं म्हणतो. तसंच कशाचं आहे? ऍटॉमिक रेडियसचं आहे. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस म्हणजे काय? त्याचं केंद्रकापासूनचं त्याच्या आउटर मोस्ट म्हणजे शेवटच्या कक्षेपर्यंतचं जे अंतर आहे याला आपल्याला काय म्हणायचंय? ऍटॉमिक रेडियस असं म्हणतात. देन ऍटॉमिक रेडियस जे आहे, ऍटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन अ युनिट. आता ही ऍटॉमिक रेडियस जी आहे ती कोणत्या कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? तर ऍटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस युनिट काय आहे ऍटॉमिक रेडियसचं? एक्सप्रेस इन पिकोमीटर. कशामध्ये? पिकोमीटर. पीएम मध्ये आपल्या घड्याळातल्या काटाचं एएम आणि पीएम चा विचार करायचा नाही या ठिकाणी. काय? पीएम म्हणजे पिकोमीटर किंवा प्राईम मिनिस्टरही म्हणायचं नाहीये. काय म्हणायचंय? ऍटॉमिक रेडियसचं जे काही युनिट आहे ते काय? पिकोमीटर आहे. विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. हे कशापेक्षा स्मॉलर आहे? स्मॉलर दॅन नॅनोमीटर. कशापेक्षा? नॅनोमीटर पेक्षा पण लहान आहे. कोणतं हे? पिकोमीटर. म्हणजे जर 1 पिकोमीटर असेल, किती? 1 पिकोमीटर असेल, 1 पिकोमीटर तर 10⁻12 नॅनोमीटर काय असतात? 10⁻12 मीटर म्हणजे 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 नॅनोमीटर. हे आपण पाहिलं. देन पहा आता यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे काय? ऍटॉमिक रेडियस जी असते गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. पहा पिरियड्स मध्ये जात असताना आपण पिरियड्स पाहिलेले आहेत तर या पिरियड्स मध्ये जात असताना ऍटॉमिक रेडियस जी आहे ही काय होत जाते? डिक्रीज होत जाते म्हणजे कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. आपण काय करू? पिरियोडिक टेबल पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल.